जसा लिहिलेला आहे शुद्ध ज्ञानमध्ये की महावाक्याचा उपदेश भला, त्याचा जप नाही बोलिला. शेवटीला जप पण बंद पडतो. काय बंद पडतो? जप पण बंद पडतो. अहम ब्रह्मास्मी जाण हे नवे शुद्ध ज्ञान. अहम सोहम वृत्ती लयास जाय. समर्थ रामदास सांगतात अहम सोहम वृत्ती आहे, वृत्ती ज्ञान ते पण, आणि ते पण लयाला जायला पाहिजे. आणि म्हणून अनुर्वाच्य, वाचन सांगता येणारं ज्ञान नाही आहे, हे प्रत्यक्ष अनुभूतीचं ज्ञान आहे. आणि त्या आपल्या त्या महावाक्याचा उपदेश भला. महावाक्य म्हणजे काय? आपल्याला दिलेलं नाम जे आहे त्या नामाला महावाक्य म्हणतात. त्याला काय म्हणतात? महावाक्य. आणि म्हणून समर्थ रामदासाने लिहिलं आहे महावाक्याचा उपदेश भला, त्याचा जप नाही बोलिला. म्हणजे काय? महावाक्याचा उपदेश पाहिजे हो. शेवटीला जप नाही बोलीला सांगतात, म्हणजे जप पण बंद पडतो. जे आपल्याला नाम दिलेलं आहे ते नाम पण बंद पडतो. माऊली ज्ञानोबा 8व्या अध्यायामध्ये सांगतात की नाही, तैसे ओम हे स्मरो स्मरे तेथेची प्राणपुरे प्रणवांती उरे पूर्ण घनजय. म्हणून प्रणव एक नाम एकाक्षर ब्रह्म, जो माझे स्वरूप परम स्मरण साता, म्हणजे माझं स्वरूप ते आहे. प्रणव एक नाम एकाक्षर ब्रह्म, एकाक्षर ब्रह्म आहे ते. प्रणव एक नाम म्हणजे ओंकाराचा प्रणव आहे, तो पण एकाक्षर ब्रह्म आहे. आणि तेही नंतर आपल्याला गेल्यानंतर फक्त आपल्या स्वरूपामध्ये आपण स्थित राहतो. आता स्वरूपामध्ये स्थित राहिल्यानंतर आपण आपला अनुभव सांगू शकतो का कोणाला? सांगता येण्यासारखं नाहीच आहे, त्याची अनुभूती घेण्यासारखंच आहे. म्हणून सुरुवातीला त्यांनी दिलेलं आहे की एखाद्याने मुक्याने गुळ खादला, गोडीने सांगायला. म्हणजे एखादा मुका माणूस आहे आणि त्याला आपण गुळ खायला दिला तर तो सांगेल का? सांगता येणार नाही. तो मस्त लागला बोलतो, म्हणजे खुन्याने सांगेल तो. तसं आपण परब्रह्माकडे आपण सगळे मुकीच आहोत, सांगताच येत नाही. मुक्याने गुळ खादला, गोडी नाही सांगावायला. मुका माणूस आहे, त्याने काय केला? गुळ खाला. म्हणून सुरुवातीची ओळी बघा, मुक्याने गुळ खादला, गोडीने सांगावायला, याचा अभिप्रायामधला निरूपण कीजे. बघा पहिलीच ओळी सांगतो आपल्याला, दासबोधामधली आहे. दुसरीच आपल्याला ओवी सांगते की मुक्याने गुळ खादला, गोडीने सांगावला. एखादा मुका माणूस आहे, त्याने गुळ खाला आणि त्याला विचारलं कसं लागला गुळ, फक्त खुनीने सांगता येईल त्याला, कारण तो मुका आहे. तसं ब्रह्मज्ञानापुढे प्रत्येक माणूस हा मुकाच आहे बरं का. मुका आहे सगळा, सांगता येत नाही, ते अनुभवण्याचं ज्ञान आहे. मग परत विचारला, एखाद्या चांगल्या माणसाला विचारला आपण, मुक्याला नाही, ज्याला बोलता येतं अशा माणसाला आपण गुळ खायला दिला, तर त्याला विचारलं गुळ कसं लागला, तर बोलले चांगला लागला. परत विचारलं कसा लागला, लय भारी लागला. अजून एकदा विचारलं कसं लागला, एकदम मस्त लागला सांगेल. चौथ्यांदा विचारला, तो सांगेल घे खाऊन बघ, तूच खाऊन बघ. तसं हे ज्ञान आहे. हे ज्ञान सांगण्याची वस्तू नाही आहे, हे ज्ञान ही अनुभवण्याची वस्तू आहे. ज्ञान काय आहे? अनुभवण्याची वस्तू आहे. आणि ते ज्ञान आपल्याकडे आल्यावर समर्थ रामदास पहिल्याच वेळी सांगतात, समाधान पुस्तकाही बोली जे ऐसे नाही. त्यातून आपल्याला किती समाधान मिळतो हे सांगता येत नाही. समाधान पुस्तकाही बोली जे ऐसे नाही, तरी ते कैसे आहे सर्वही निरूपावे. प्रश्न केलेला आहे, तर कसं आहे ते मला तुम्ही सांगा. आणि म्हणून पहिलाच उदाहरण दिला की मुक्याने गुळ खादला, गोडीने सांगायला. एखादा मुक्का माणूस आहे, त्याला विचारला गुळ कसा लागला, सांगता येत नाही. तसं आत्मज्ञानापुढे सगळेच मुख्य आहेत, सांगता येत नाही. तो शब्दाने सांगता येत नाही, अनुभवता येतो. आणि तरी पण ज्ञानोबराने
अनुभव अमृत लिहिला. अनुभव अमृतासारखे अनुभव आलेले आहेत ज्ञानोबाऱ्यांना. आणि ते त्यांनी त्या परब्रह्माची अनुभूती आल्यानंतर ज्ञानोबाऱ्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली, हरिपाठ लिहिला, गाथा लिहिली आणि त्यातूनही समाधान मिळालं नाही. मग अनुभव अमृत लिहिलं. अनुभवासारखे अमृत आलेले कसे काय ते लिहिलेत बघा. ते वाचा अनुभव अमृत. म्हणून इथं काय लिहिले, तैसा शब्द हा फलगट परब्रह्मी. शब्द हा फलगट आहे. शब्द तिथपर्यंत पोहोचतच नाही. शब्द बंदच पडतो. शब्दच बंद पडतो. वाचाच बंद पडतो. वाचेतून सांगण्यासारखा, कारण त्या अनुभव सांगता येत नाही. अनुभव घेतल्यानंतर माणसाला जे सुख समाधान मिळतं, म्हणून त्याला लिहिलं सच्चिदानंद स्वरूप. काय लिहिलंय, सच्चिद आनंद. परब्रह्म कसा आहे, परमात्मा कसा आहे, सच्चित आनंद अशा स्वरूपाचा परमात्मा आहे. आणि ते आपल्याला अनुभूती यायला पाहिजे. सत, चिद आणि आनंद. सत म्हणजे शाश्वत आणि चिदानंद सुख आहे ते. आणि आनंद ते कसं आहे, आनंद स्वरूप अवस्था आहे. आणि त्या आनंद स्वरूप अवस्थेला जाणणं म्हणजे परब्रह्माची ओळख घेणं, परब्रह्माशी एकरूप होणं. शब्द बोलून राहे, अर्थ शब्दापुरीच आहे. आता पुढे सांगतात की शब्द बोलून राहे पण अर्थ शब्दापुरीच आहे. एखाद्या माणसाने शब्द बोलला तर त्या शब्दाच्या पूर्वी अर्थ आहे त्याच्यामध्ये भरलेला. शब्दामध्येच अर्थ आहे. मग शब्द मुखातून बाहेर पडतो न पडतो. या कारणानं साहे उपमा तया अर्थाशी. म्हणजे अर्थाची पण उपमा त्याला देता येत नाही परब्रह्माला. शब्दाची उपमा देता येत नाही, अर्थाची उपमा देता येत नाही. अर्थ कुठं आतमध्येच आहे. अर्थ त्या शब्दामध्येच दडलेला आहे. अर्थ कुठं दडलेला आहे, शब्दामध्येच दडलेला अर्थ. शब्द बोलून राहे, अर्थ शब्दापूर्वीच आहे. शब्दाच्या अगोदरच ते अर्थ आहे. या कारणानं साई उपमा तया अर्थाशी. म्हणून अर्थाची पण उपमा त्याला देता येत नाही. भूस सांडून कण द्यावा, तैसा वाच्यांस त्याजावा, कण लक्षांस लक्षावा, शुद्ध स्वानुभवे. भूस सांडून कण द्यावा. भूस टाकायचा. जसा एखादा शेतकरी काय करतो, बऱ्याचशा आपला शेतातून भात आणतो आणि त्याला काय करतो, त्याचा भुसा काढून टाकतो, वरचा कवच काढून टाकतो आणि त्यातला दानाच फक्त घेतो आणि भूस टाकून देतो. भूस सांडून कण द्यावा, तैसा प्रत्येक साधकाने काय करावा की शब्द किंवा अर्थ हे बाजूला टाकून त्याने काय करायला पाहिजे, तर जे शुद्ध आहे, जो सार आहे, त्या सार जो लिहिले की नाही इथे, सार भगवंत सार आहे, तो सारच त्यांनी घ्यायला पाहिजे. आणि तो सार घेण्यासाठी काय करायला पाहिजे, तैसा वाच्यांस त्याजावा. वाचा टाकून द्यायची. वाचन परमात्म्याची ओळख होत नाही. कण लक्षांस लक्षावा, शुद्ध सानुभवे. म्हणजे काय करायला पाहिजे त्यांनी, कण म्हणजे काय, लक्ष. तुका म्हणे लक्ष, लक्षुनी अंतरी, तोच वारकरी पंढरीचा. तुकाराम महाराज म्हणतात की तुका म्हणे लक्ष, लक्षुनी अंतरी, म्हणजे आतमध्ये त्या परब्रह्म तत्वाशी एकरूप होऊन त्याचा अनुभव घेणे. आणि त्याला म्हणतात लक्षांश. हे तो लक्षांश अनुभवणे. हे तो वाच्यांश काय काम आहे, वाच्याचं काय काम, परब्रह्माची ओळख, परब्रह्माची अनुभूती घेण्यासाठी वाच्याचं कामच नाही सांगतात. हे तो लक्षांश अनुभवणे म्हणजे आपल्या आतमध्ये असलेल्या त्या तत्वाकडं सातत्याने लक्ष ठेवून त्या भजनानंदामध्ये जाऊन त्याची अनुभूती घेणे. हे तर वाच्यांचं काय काम आहे, वाच्याचं काय काम. जेथं परा पश्यंती मध्यमा वैखरी, जेथं चारी वाणे बंद पडतात. जेथं परा पश्यंती मध्यमा वैखरी, जेथं ओसरती चारी वाणे बंद पडतात.
तेथे शब्द कळा कुसरी कोण काज. शब्दांचं काय काम? समर्थ रामदास सांगतात शब्दांचं कामच नाही, शब्द भूस आहे. शब्द काय आहे? इथं भूस लिहिले बघा, भूस सांडून कण द्यावा. तसा आपण शब्द टाकायचा कोणताच शब्द नसावा, कोणताच शब्द घ्यायचा नाही. तुम्हाला दिलेला नाम जो आहे तो नाम पण बंद पडतो. नामाच्या पलीकडं परेहून परते घर, तेथे राहून निरंतर तिथे राहायला पाहिजे. आणि अशी अनुभूती येणं म्हणजे परब्रह्मशी एकरूप होणं, त्याचे अनुभव घेणं. हे तो लक्ष्यांश अनुभवणे. वाच्यांचं काय काम आहे? मुख्य अनुभवाचे कोणी वाचाग्रता काय काम आहे? जेथ परा पश्यंती मध्यमा वैखरी, जेथ ओसरती चारी, तेथे शब्द कळा कुसरे कोण का. शब्दांचं काय काम तिथे? शब्द फलकट आहे. म्हणून सार काय? इथं सार भगवंत. फलकट संसार, इथं सार भगवंत. भगवंत सार आहे, बाकी जे दिसतं संसार तो फलकट आहे सांगतात. कण लक्ष्यांचा लक्षावा शुद्ध स्वानुभवे. आणि तो लक्ष्यांचा ठेवता आपण शुद्ध स्वानुभवे म्हणजे आपल्याला शुद्ध ब्रह्माचा आपल्याला अनुभव येतो. स्वानुभवे स्वतःला अनुभव येतो. स्वतःला अनुभव यायला पाहिजे बरं का. स्वतःला अनुभव येणं आणि अनुभवातून आपण भगवंताचं भजन करणं, अनुभवातून बरं का. नाही ते कोणीतरी सांगेल असं करा, अमुक करा, तमुक करा, अमुक क्रिया करा, तमुक क्रिया करा, हे वाचा, ते वाचा, ह्या कीर्तनाला जा, त्या कीर्तनाला जा, ह्या प्रवचनाला जा. किंवा असं कोणी सांगेल की मोबाईलमध्ये ह्या माणसाचं कीर्तन आहे का, त्या माणसाचं प्रवचन आहे का. साफ खोटं बरं का. ऐकून कधीही अनुभव येणार नाही. मग तुम्हाला काय करायला पाहिजे की तुम्हाला अभ्यासच करायला पाहिजे. या लागे अर्जुना तो अभ्यासी मध्ये मिळेल. अभ्यासाच्या माध्यमातून आपल्याला त्याची अनुभूती घेता यायला पाहिजे. आणि एकदा का अनुभव आला तरच आपल्याला हा दासबोध कळेल बरं का. दासबोध हा अनुभवाचा विषय आहे. ऐकणं आणि सांगणं म्हणजे दासबोध नाही आहे. दासबोध म्हणजे श्रवणाचा नाही आहे. एवढा उच्च कोटीचा ग्रंथ समर्थ रामदासांनी लिहिलाय. तो अनुभव तुम्हाला परमात्म्याची अनुभूती आतमध्येच येते. तुमचा अधिष्ठान आतमध्ये असलेला तुमचा अंतरीचा अंतरात्मा हाच तुमचा अनुभव, हाच तुमचा अधिष्ठान आहे. आणि त्या अधिष्ठानाशी एकरूप होणं म्हणजे दासबोधाची अनुभूती. पण त्यासाठी आपल्याला नाम पाहिजे बरं का. नामाशिवाय नाही. नामापरते तत्व नाही रे अन्यथा. वाया अनेक पंथात जाशील धनी. ज्ञानोबा सांगतात कुठल्याही पंथात जाशील जिथं नाम नसेल त्या पंथामध्ये गेला तर वाया जाशील सांगतात ज्ञानोबा. आणि 14-15 वर्षाच्या बालकाने ज्ञानेश्वरी लिहावी आणि त्यांनी हे सांगावं नामापरते तत्व. नाम कसं आहे? तत्वरूपाने आहे. आणि ते तत्व तुमच्या रोमारोमामध्ये ज्या वेळेला अनुभूतीला येईल त्यावेळेला तुम्हाला दासबोध कळेल. हो, असा दासबोध थोडं करणार आहे. असं आयुष्य गेले आहे, कित्येक जन्म घेतले आहे, तरी दासबोध करण्यासाठी तुम्हाला त्या तत्वाशी ओळख पाहिजे. म्हणून समर्थ रामदासांनी लिहिलं आहे, ज्याच क्षणी अनुग्रह दिला त्याच क्षणी मोक्ष झाला. बंधन काय आत्म्याला बोलूच नाही. हो, अनुग्रहाच्या माध्यमातून अनुभूती येते. आणि ज्यांच्याकडे अनुग्रह घेतलाच नाही, गुरुला शरण गेलेच नाही, डोक्यावर हात ठेवलाच नाही, तुपाची पेरणी केलीच नाही, तर हे दासबोध कळणं कठीण आहे. कळणारच नाही. कठीण नाही, कळणारच नाही. कारण संपूर्ण अंतर्मुख होऊन तुम्हाला सांगण्याचा दासबोध आहे. म्हणून इतर लिहिलं की नाही त्याने, काय लिहिलंय की समाधान पुस्तक आहे बोली जे ऐसे नाही. मुख्याने गुल खादला गोडी नाही सांगावायला. सगळेच मुखे आहेत. सगळेच काय आहेत? मुखे. ज्यांनी अनुग्रह घेतला, ज्यांनी ध्यान केला, अंतरीच्या अंतरात्म्याशी एकरूप झाले, तेच डोळस झाले बस. कारण दिव्य ज्ञान आहे. जोपर्यंत आपल्याला थर्ड आईज ऑफ शिवा म्हणजे तिसरा डोळा जोपर्यंत आपला उघडला जात नाही, ज्ञान स्वरूपावस्था होत नाही. आणि ती फक्त आणि फक्त नामातून होतो. म्हणून नामसंकीर्तन साधन पाय सोपे जळतील पापे. जन्माजन्माची पापे जळून जातात.
जन्मांतरीची पापे, कित्येक जन्माची, एका जन्माची नाही, अनेक जन्मामध्ये आपण प्रत्येक जीवा पापच करत आलाय. आणि ती सगळी पापं धुवून काढण्यासाठी या नरदेह दिलेला आहे. आणि नरदेह देताना आपल्याला त्या भगवंतानी त्या नाभीच्या ठिकाणी ते नाम ठेवलेलंच आहे. ज्ञानेश्वरीमध्ये 3ऱ्या अध्यायामध्ये सांगतात, ब्रह्मदेवाने जेव्हा आपल्याला निर्माण केलं तेव्हा नाभीच्या ठिकाणी ते नाम दिलेलंच आहे. पण नाभीच्या ठिकाणी असलेल्या भजन जे आहे, देख मनुष्य जात सकळ स्वभावताचं भजनशील झाले असे केवळ माझ्याच ठाई परिज्ञानी बिन नाशिले. ज्ञानोबा सांगतात ते ज्ञान नसला तर माणसाचा नाश होणार आहे. मनुष्य जन्माला येऊन फुकट गेलं काम. ज्ञानोबा सांगतात बरं का, देख मनुष्य जात सकळ स्वभावताचं भजनशील झाले असे केवळ माझ्याच ठाई परिज्ञानी बिन नाशिल. बुद्धी भेदाशी आले कल्पना त्याची कल्पिले अनेकत्व माझं अनाम या नाम ठेवी ती मला नावच नाही म्हणतात. ज्ञानोबा सांगतात ज्ञानेश्वरीमध्ये भगवंत म्हणतो, भगवंत अर्जुनाला सांगतो माझं अनाम या नाम ठेवी ती मला नावच नाही, लोक नाव ठेवतात. कल्पना आहे त्याची कल्पिते अनेकत्व. संपूर्ण आपल्याला विश्लेषण सगळ्या ग्रंथांमध्ये दिलेलं आहे. पण आपल्याकडे एक अनुग्रह नसल्यामुळे आपल्याला त्याची अनुभूती येणार नाही. अनुग्रहाच्या माध्यमातून सगळं ज्ञान होतं. भूस सांडून कन द्यावा तैसा वाच्यांस त्याजावा. बघा, वाच्यांस टाकून द्या. कन लक्षांस लक्षावा शुद्ध स्वानुभवे. आणि आपल्या त्या महावाक्याचे नावे गुरुकृपेच्याने थावे. माथा हात ठेवीला नव्हे थापटीला जैसा थापडतात, आपल्याला तुपाची पेरणी करतात. ज्ञानवारांचं प्रमाणे अविद्येच्या निदा विश्व स्वप्नाचा धांदा भुवित होता प्रबुद्ध अनादि जो. तरी महावाक्याचे नावे गुरुकृपेचे थावे. माथा हात ठेवीला नव्हे थापटीला जैसा. ज्ञानोबरांचं प्रमाणे सद्गुरू काय करतात, माथ्यावर हात ठेवतात, तुपाची पेरणी करतात आणि आपल्याला थापडतात. उठ, काय झोपलेस या अविद्येच्या निंदेमध्ये, म्हणजे अज्ञानाच्या निद्रेमध्ये झोपलास, उठ. आणि महावाक्याचा बोध करतात. आणि महावाक्याच्या बोधातून आपल्याला बोध, बरं का, प्रत्येक माणसाला बोधच माणसाला काय करतो, त्या स्वरूपाकडे घेऊन जातो. आणि त्या स्वरूपाची अनुभूती येण्यासाठी आपल्याला काय करतात सद्गुरू, महावाक्याची नावे, ते महावाक्य आपल्याला देतात, ते नाम आपल्याला देतात. गुरुकृपेची थावे. बघा, गुरुची कृपा होते, थापडतात. माथा हात ठेवला नव्हे थापटीला जैसा. आणि ते काय करतात, परत तुकोबाऱ्यांचं हेच झालं, ज्ञानोबाऱ्यांचं हेच झालं. प्रत्येक संतांना त्यांच्या श्रीगुरूंनी डोक्यावर हात ठेवून ते प्रकाशित केलेलं ज्ञान आहे. आणि ही परंपरा आहे. आणि परंपरेचं ज्ञान आपल्याला भेटलं तरच आपल्याला दासबोध कळेल. अन्यथा आपण सगळं आपले केलेले सर्व कर्म निरर्थकम आत्मज्ञानाविना पार्था सर्व कर्म निरर्थकम असं गीता सांगते. ज्ञानशास्त्रे पठ्ये लोकम नाना दैवत पूजनम पर आत्मज्ञानाविना पार्था सर्व कर्म निरर्थकम. सगळे केलेलं कर्म फुकट जाते. दृश्य वेगळे बोलीजे त्याशी लक्षांचं बोलीजे. त्याचा अर्थ ते जाणीजे शुद्ध लक्षांचं. दृश्य वेगळे बोलीजे. जे दृश्य दिसतं त्याच्याबद्दल बोलायचं नाही. या दृश्याच्या आतमध्ये दडलेली जी शक्ती आहे, जे दडलेलं नाम आहे, जे दडलेलं महावाक्य आहे, त्या महावाक्याची अनुभूती स्वतः घ्या आतमध्ये आणि मग बोला. दृश्य वेगळे बोलीजे. बघा, दृश्य वेगळे, दृश्य दिसतं त्याच्याबद्दल बोलूच नका. सगळे लोक काय करतात, दृश्याबद्दलच बोलतात. जे दिसतं त्याच्याबद्दल बोलतात. पण रामदास स्वामी सांगतात की जे दिसतं ते माया आहे. माया दिसे परिनाशे ब्रह्म न दिसे परिन नाशे. ब्रह्म असं त्याचे असे सर्व काळ येतो. तो परमात्मा सगळीकडे सर्व काळ आहे, सगळीकडे भरलेला आहे. मग त्याची अनुभूती आपल्याला, त्याची अनुभूती येण्यासाठी आपल्याला गुरुला शरण जायचं. अनुभूती येण्यासाठी गुरुला शरण जायचं बरं का. आणि म्हणून इथं काय लिहिलंय, दृश्य वेगळे बोलीजे त्याशी वाच्यांस बोलीजे.
त्याचा अर्थ तो जाणीजे शुद्ध लक्ष्यांश. आणि लक्ष्यांशातून अर्थ म्हणजे जसं जसं आपण मनन करणार महावाक्याच्या बोधाचा, जसं जसं आपण मनन करणार, जे आपल्याला अनुभव येणार त्या अनुभवाच्या माध्यमातून जसं जसं आपल्याला अनुभवाला येणार आणि तसं तसं आपलं मनन होत जाणार आणि मननातून आपल्याला त्याची अनुभूती येते. बरोबर. मनन सगळ्यात महत्त्वाचं काय की मनन करायला शिका. एखादी ओवी घेतली तर तिचं मनन करा, तिचा अर्थ घ्या. प्रत्येक ओवीचा अर्थ आपल्या आतमध्ये आहे आणि आपण अंतरंगाशी, आपण अंतरीच्या अंतरात्म्याशी एकरूप झालो तरच तिचा आपल्याला लक्ष्यांश कळेल. आणि जो अंतरीच्या अंतरात्म्याशी एकरूप झालेला नाही तो वाच्यांश बोलतो, म्हणजे वाचेचा काही कामच नाही. समर्थ रामदास सांगतात की नाही की जिथं चारी वाण्या बंद पडतात मग वाणीचं काय काम आहे का? नाही, अनुभवाचं काम आहे. जिथं परा पश्यंती मध्यमा वैखरी, जिथं ओसरती चारी ते तर शब्द काळा कुसरी कोण, शब्दांचं कामच नाही सांगतात. शब्द भूस, मग शब्दाचं काम नाही हो. पण शब्दातूनच आपल्याला अर्थ कळतो. जसा भाताच्या वरती असलेला जो भुसा आहे त्या भुशाचं कामच नाही, पण भुशाशिवाय कण होत नाही हो. भुशाशिवाय कण होणार नाही ना. कणाच्या भोवती भुसा आहे, शेंगदाण्याच्या भोवती टरफल आहे, म्हणून आपल्याला शेंगा मिळतात. तसं भाताच्या सभोवताली जो काही कवच आहे त्या कवचामुळे तो आपल्याला दाना मिळतो. कवचच नसेल तर. तसं शब्दाकरता कळे अर्थ, पण अर्थ पाहता शब्द व्यर्थ. एकदा अर्थ आपल्या हातात आला की शब्द निरर्थक होतो, व्यर्थ होतो. जसं द्वैतात आहे तसं आतमध्ये आहे. शब्दाच्या माध्यमातून आपल्याला त्याचा अर्थ कळतो, पण ज्या वेळेला आपण तो अर्थ टाकला की आपण त्या परब्रह्म तत्व. अर्थ कशासाठी? तिथपर्यंत अर्थ म्हणजे ते महावाक्य किंवा नाम. ते नाम कशासाठी? तर भगवंताच्या पर्यंत जाण्यासाठी. आणि एकदा भगवंताशी एकरूप झालो आपण तर त्या नाम पण नंतर काय होतो? नाम पण नंतर बाद होतो. ही सगळी अनुभवाची गोष्ट बरं का. काय आहे? आणि महावाक्याचा अर्थ जर आपण घेतला नाही, महावाक्याचा अर्थ न पाहता नुसते श्रम जर केले तर ते व्यर्थ जातात. म्हणून अहम ब्रह्मास्मी जाण, आपणच परब्रह्म आहोत. मनन म्हणजे काय? आपणच परब्रह्म आहोत. मनन करता करता ते परब्रह्म आपणच आहोत असा आपला भाव तयार व्हायला पाहिजे. आणि त्या एका भावासाठी संपूर्ण ग्रंथांची निर्मिती संतांनी केलेली आहे. एका भावासाठी बरं का. नामाच्या भावाकरिता, नामाच्या भावाकरता. आणि तो भावच आपल्याला भगवंताच्या त्या परमतत्वापर्यंत नेऊन सोडतो. म्हणून प्रत्येकाने मनन करायला शिका. प्रत्येक शब्दाचा अर्थ आणि त्याचा मनन व्हायला पाहिजे. आणि जर मनन झालं नाही तर मग त्याचा अर्थ पण आपल्याला लागत नाही. ऐसा जो शुद्ध लक्ष्यांच तोची जाणावा पूर्व पक्ष. स्वानुभव तो अलक्ष लक्षीला न वचे. ऐसा जो पूर्व पक्ष, ऐसा जो शुद्ध लक्ष्यांश. म्हणजे किंमत कशाला दिली त्यांनी? वाच्यांशाला किंमत नाही दिली. वाचेतून जे काय बोलतो, आता मी जे काही सांगतो त्याला किंमत नाही दिली. आता मी तुमच्यापर्यंत जो ज्ञान पोचवण्याचा प्रयत्न करतो शब्दाच्या माध्यमातून त्याला समर्थांनी किंमत नाही दिली. माझा जो लक्ष्यांश आहे, मी त्या परब्रह्म तत्वाकडे सातत्याने जेव्हापासून गुरुने ते नाम दिलेलं आहे त्या नामाशी एकरूप होऊन सातत्याने त्या नामावर लक्ष ठेवून, सातत्याने बरं का लक्ष ठेवून त्या लक्ष्यामधून आलेली अनुभूती मी तुमच्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न करतो. सांगता ते येत नाही कारण अनिर्वाच्य आहे. हे ज्ञान कसं आहे? वाचनही सांगता येत नाही, पण तरी पण मी प्रयत्न करतो सांगण्याचा. जी मला अनुभूती आलेली आहे श्री गुरु कृपेने
श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, पांडुरंग दिवेकर बाबा यांच्या कृपा आशीर्वादाने जे काय अनुभूती आलेली आहे मला, ती तुमच्यापर्यंत मी सांगण्याचा प्रयत्न करतो, पण तरी माझे प्रयत्न अपुरे पडतील. कारण समर्थांनी काय लिहिलं आहे, अनिर्वाच्य ज्ञान कसं आहे, वाचेने सांगता येत नाही. सातत्याने त्या ठिकाणी लक्ष ठेवून, म्हणून तुका म्हणे लक्ष लक्षणे अंतरी तोच वारकरी पंढरीचा. असं का लिहिलं आहे? पंढरीची वारी म्हणजे पंढरीची वारी आहे माझ्या घरी, अनेक न करी तीर्थव्रत, असं का सांगतात तुकोबराया? कारण जी वारी अखंड चालू आहे आपली, जो जातो येतो आपला श्वास, ते अखंड वारी चालू आहे. आणि त्या वारीकडं सातत्याने लक्ष ठेवून राहिल्यानंतर जी अनुभूती येते, ती अनुभूती शब्दाने सांगता येत नाही. म्हणून अनिर्वाच्य या समासाचं नाव काय? अनिर्वाच्य. हो, मग ज्यांच्याकडे हे नाम नसेल, जे ध्यान करत नाही, त्यांना हे ज्ञान सांगता येणार नाही. मग जे काय चालले बाह्य अंगाने, ते काय वाटेल ते सांगतात. हो, कल्पनेतून जशा कल्पना वाढतील तसं माणूस ते बाह्य अंगाचं ज्ञान सांगतो. म्हणजे अंदाजे बाहेर जे काय ज्ञान चालले ते अंदाजे आहे. आणि समर्थ अनिर्वाच्य म्हणजे काय? स्वानुभवाचं ज्ञान सांगतात. आणि ती स्वानुभूती येण्यासाठी गुरुला शरण जावं लागेल. आणि गुरु तोच करायला पाहिजे. गुरु वही जो हरीशे मिलावे, जीव शिवाय ऐक्य करी तो सद्गुरू, जीवाचा आणि शिवाचा ऐक्य करून देणारा अशा गुरुला आपण शरण जायला पाहिजे. आणि असा गुरु जोपर्यंत जीवनात येत नाही तोपर्यंत दासबोधाचा अर्थ कळणार नाही. हो, सगळं आतलं आहे, सगळं निरूपण आतलं आहे, अखंड दासबोध आतलं आहे. आणि म्हणून समर्थांनी दासबोध लिहिल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं, आणि त्यांनी नंतर शेवटचा ग्रंथ कोणता लिहिला की आत्माराम. बघा, आत्मा हाच तुमचा राम आहे. एवढं सगळं लिहून पण शेवटीला त्यांचं समाधान झालं नाही समर्थ रामदासांचं, आणि त्यांनी आत्मा राम लिहिलं. म्हणजे काय? अरे बाबांनो, आत्मा हाच तुमचा राम आहे. तो गेल्यावर कुठला राम तुम्हाला सोडवला येणार आहे? युगाचा एकलाच, युगानुयुगे एकलाच एक चालवी तो तिन्ही लोक, त्या आत्मारामाचा विवेक पाहिलाची पाहावा समर्थ रामदासांनी लिहिलंय. स्पष्टपणे लिहिलं, पण त्याचा अर्थ कळतो कोणाला? कारण तुम्ही तुमच्या अंतरात्म्याशी एकरूप झालेच नाही, तर हे ज्ञान कसं कळलं? अधिष्ठान आतमध्ये आहे आणि आपण पुढे बघतो, अधिष्ठान बाहेर बघतो. अधिष्ठान आतमध्ये आहे, परमार्थ आहे चळवळीचे जो करील तयाचे, परंतु ते अधिष्ठान पाहिजे भगवंताचे. काय सामर्थ्य आहे चळवळीचे, जो करील तयांचे, परंतु ते अधिष्ठान पाहिजे भगवंताचे. भगवंताचं अधिष्ठान आतमध्ये आहे, आणि त्या आतमध्ये अधिष्ठान दाखवणारा श्री गुरु जोपर्यंत जीवनात येत नाही. तुकोबाऱ्यांना बाबाजी चैतन्य भेटले, ज्ञानोबाऱ्यांना निवृत्ती दादा भेटले. बघा, रामाला वशिष्ठ मुनी भेटले, कृष्ण परमात्म्याला संदीपन ऋषी भेटले, आणि म्हणून त्यांनी सगळे हे ज्ञान लिहून ठेवलं. तसं आपल्या जीवनामध्ये डोक्यावर हात ठेवणारा गुरु जोपर्यंत येत नाही तोपर्यंत हे ज्ञानाची आपल्याला अजिबात अनुभूती येणार नाही. म्हणून सत्य कळाव्या कारणे केली नाना निरूपणे, तरी उठे न धरणे असत्याचे. असत्याचा अभिमान त्याने पाविजी पतन, येणे करता ज्ञाते लोक सत्य शोधिते. जे ज्ञानी माणसं आहेत ते सत्य काय, असत्य काय, खरा काय, खोटं काय, याचा सगळा शोध घेतात. हो, आणि आपण तर सगळी राजहंसाची पिल्ली आहोत. राजविद्या राजगुह्य योग माऊलींनी 9व्या अध्याय लिहिला आहे. गुह्य आहे ते, आणि त्या गुह्य कळण्यासाठी आपल्याला गुरुला शरण जायला पाहिजे. ऐसा जो शुद्ध लक्षांश तोची जाणवा पूर्वपक्ष, आणि स्वानुभव तो अलक्ष लक्षीला नवचे. काय सांगतात की आपले मन स्वरूपाच्या अनुभवापर्यंत जाऊ शकत नाही. या कारणाने संपूर्ण अर्थ ध्यानात येऊन सुद्धा आत्मवस्तू अनुभवास येत नाही. बघा, म्हणून मनन करायला पाहिजे. ज्याचं आपण ध्यान करतो, अहम ब्रह्मास्मी, आपल्याला दिलेलं जो नाम आहे,
त्याचा अर्थ काय की आपण परब्रह्म आहोत. तो मी आणि त्याचं सातत्याने आपल्या मनामध्ये चिंतन चाललं पाहिजे की मीच परब्रह्म आहे. आणि असा जेव्हा तुमचा भाव तयार होईल तेव्हा आपल्याला त्याची अनुभूती येईल परब्रह्माची. तुका म्हणे आळी जेवी नुरीची वेगळी, लिहिले की नाही. तुका म्हणे आळी, नाथबाबा सांगतात की त्या आळीने चिंतन केलं. कोणाचं? ते भिंगोरटी तिला काय करायची? चावायची, एक चावा घ्यायची आणि बाहेर निघून जायची. त्या आळीला असं वाटलं आत्ता भिंगोरटी चावेल. असं 8-10 दिवसानंतर ती आळीच काय झाली? भिंगोरटी झाली. तसं आपण ज्याचं चिंतन करू की आपणच परब्रह्म आहोत तर आपल्याला परब्रह्माची अनुभूती येणार आहे. आणि तुम्ही जर परब्रह्म वेगळं समजलं, मी वेगळा आणि देव वेगळा, तर मग आपला संपूर्ण मनुष्य देह मिळून आपण आपलं आयुष्य फुकट घालवलं असं समजायला हरकत नाही. कारण येण्याची शरीर आहे न सरे, किंबहुना ये झार चिरा पडे, पै अभ्यासाची या पावटी, ठाकीचे ज्ञान किरीटी, ज्ञान ये जे भेटी ध्यानाची या. ज्ञानोबराया 12व्या अध्यायामध्ये सांगतात आपल्याला. सगळी तुम्हाला पुराव्यानिशी बोलतो बरं का मी. आणि ती अनुभूती आम्हाला श्रीगुरु कृपेने आलेली आहे. श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, नाना बाबा, पांडुरंग दिवेकर बाबा यांच्या कृपा आशीर्वादाने ती अनुभूती आम्हाला आली. आणि म्हणून आम्ही तुमच्यापर्यंत सांगण्यासाठी आलेलो आहे. येण्याची शरीर आहे ना सरे, किंबहुना येर झार चिरा पडे. ह्याच शरीराच्या माध्यमातून त्या परब्रह्म तत्वाशी एकरूप होऊन आपल्याला जन्ममरणाचा फेरा चुकवता येतो. परंतु अभ्यासाची या पावटी ठाकीचे ज्ञान केले. अभ्यास करायला पाहिजे. अभ्यास म्हणजे काय? अभ्यास म्हणजे त्या परब्रह्म तत्वाशी एकरूप होणं. ध्यानाला बसून, एकाच जागेवर बसून त्या सोहम तत्वाची अनुभूती घेता घेता आपण तेच होऊन जातो. त्याला अनुभव म्हणतात. तेच होऊन जातो. म्हणून तुका म्हणे आळे गोविंद मना लागली या छंदू, गोविंद ते काया भेद नाही देवातया. भेदच राहत नाही गोविंदामध्ये ना आपल्यामध्ये, भेदच राहत नाही. आपण वेगळा आणि देव वेगळा हा भेदच राहत नाही. आपणच परब्रह्म स्वरूप होऊन जातो. म्हणे तुका म्हणे आळी देवी नुरे चिरली. तुकाराम महाराज सांगतात आळी ती भिंगोटीच होऊन जाते. तसं आपण गोविंद म्हणता आपण गोविंद स्वरूप होतो. कायाच आपली गोविंद स्वरूप होऊन जाते. जेथे गाळून सांडिले नभा, तो अनुभवाचा गाभा, ऐसा तो उभा कल्पित केला. जेथे गाळून सांडिले नभा, बघा आत्मस्वरूप कमालीचे सूक्ष्म आहे. आत्मस्वरूप जे आहे कमालीचे सूक्ष्म आहे. आणि ते काय करतो? आपल्या अनुभवामध्ये आकाश अतिशय सूक्ष्म आहे खरे, परंतु ते देखील जणू काय गाळून घेतले असं वाटतं. आकाश कसा आहे? आकाश मार्गे गुप्त पंथे, जाणते योगी समर्थे, इतरांचं गुह्य अर्थ सहसा न कळे. आकाश एवढा सूक्ष्म आहे. आकाश मार्गे गुप्त पंथे, जाणते योगी समर्थे. योगी लोकांनाच ते कळतं. आकाश मार्ग गुप्त पंथे म्हणजे आकाश मार्गातून, गुप्त पंथातून त्याची आपल्याला अनुभूती. आकाश म्हणजे काय? आकाश म्हणजे आपले ब्रह्मरंध्र, सहस्त्रदल चक्र. त्या चक्रामध्ये गेल्यानंतर आपल्याला त्याची अनुभूती येते. आकाश मार्गे गुप्त पंथ येतो. जाणती योगी समर्थ म्हणजे संत असतात, योगी असतात. इतरांचं गुह्य अर्थ सहसा न कळे. इतरांना त्याचा अर्थ कळत, योग्यांनाच कळतो, संतांनाच कळतो. म्हणून संत होऊनच संतांचं ज्ञान आपल्याला कळतं. संत व्हावा लागतो. डॉक्टर होऊनच डॉक्टरकी करता येतो. वकील होऊनच आपल्याला वकिली करता येतो, वकालतनामा देता येतो. तसं आपल्याला संत व्हावा लागतो बरं का. आणि संतांच्या अंगामध्ये सगळे गुण असतात. म्हणून तेची संत ज्यांचा हे तर विठ्ठली नेणती काय टाणाटोना नामस्मरण वाचून. नामस्मरणाशिवाय दुसरं काही सुचतच नाही संतांना. ज्ञान नको सांगतात, नामस्मरण. अखंड चिंतन विठोबाचं केलं तरच या ज्ञानाची आपल्याला अनुभूती येते.
मिथ्या कल्पनेपासून झाला, खरेपण कैसे असेल त्याला. म्हणून तेथे अनुभवाला ठावायचे नाही. मिथ्या कल्पनेपासून झाला. कल्पना टाकली की आपणच परब्रह्म आहोत. कल्पना मिथ्या आहे, कल्पना अविद्या, त्याने झाला जीव. बघा नाथबाबा सांगतात, कल्पनेच्या माध्यमातून काय होतो, जीव तत्वावर राहतो म्हणून. कल्पना अविद्या, कल्पना हीच अविद्या आहे. कल्पना आपल्याला कधी टाकता येईल, जेव्हा आपण त्या परब्रह्म स्वरूपाच्या त्या अनुभवामध्ये, त्या स्वानंदामध्ये, त्या ओंकार तत्वामध्ये आपण ज्या वेळेला आपल्याला अनुभूती येईल, प्रणवाची आपल्याला अनुभूती येईल. म्हणून प्रणव एक नाम, ते एकाक्षर ब्रह्म, जे माझे स्वरूप परम स्मरण साता, या रीती तेजी देहाते, तो त्रिशुद्धी पावे माते, जया पावणे परवते अनेक पावणे नाही, ज्ञानोबा सांगतात. तेथे गेल्यावर दुसरं काय करायचीच गरज नाही, आपण परब्रह्म स्वरूपच होतो. आणि तेथे गेल्यानंतर जी अनुभूती येते, त्या अनुभूती सांगायलाही माणूस उरत नाही, तो परब्रह्मच होऊन जातो. म्हणून परब्रह्म ते सकळान परते, तयास पाहता आपणच ते, हे कळे अनुभव मते सद्गुरू केलिया. बघा सद्गुरू केल्यानंतर अशी अनुभूती यायला पाहिजे. 8व्या अध्यायामध्ये सांगतात, जे जडजडा ते विरवतू, भ्रुलतामध्ये संचरतू, जैसा घंटा नाद लयस्तू, घंटेशीच होय का झाकलिया घटीचा दिवा, नेणीचे काय झाली केव्हा, या रीती पांडवा, जो देह ठेवी तो केवळ परब्रह्म, तया परमपुरुषा यश नाम, तो माझे निजधाम होऊन टाके. बघा त्या निजधामाला आपल्याला जाता यायला पाहिजे. ज्ञानोबा सांगतात, तुकोबा सांगतात, नाथबाबा सांगतात, समर्थ रामदास काही वेगळे सांगतात का? समर्थ रामदास पण तेच सांगतात, वेगळं काही नाही बरं का. वेगळं तो आहे की जो कल्पना करतो, कल्पनेचे देव जो पुजतो, देव असा आहे, देव तसा आहे, अशी जो कल्पना करत बसतो, त्याला देव वेगळा ना आपण वेगळा असं वाटतं. पण नाही माऊली, देव वेगळा आपण वेगळा नाही, आपणच परब्रह्म. महावाक्याचा उपदेश भला, त्याचा जप नाही बोलिला. तेथेचा विचार केला पाहिजे साधको. महावाक्य उपदेश सारं, परी त्याचा घेतला पाहिजे विचार. त्याच्या जपे अंधकार न फिटे भ्रांतीचा. बघा महावाक्याचा आपण जप केला, त्यातून आपली भ्रांती जाणार नाही सांगतात समर्थ रामदास. महावाक्याचे विवरण हे मुख्य ज्ञानाचे लक्षण. बघा विवरण, हो विवरण. आता आम्ही जे तुम्हाला विवरण सांगतो ना, ते तुमच्या मनाला काय करतो, चालना देतो. महावाक्याचे विवरण हे मुख्य ज्ञानाचे लक्षण. शुद्ध लक्ष्यांशी आपण लक्षित, आपण वस्तूच आहे, आपणच, आपण आत्माच आहो बरं का. शुद्ध लक्ष्यांश आपण वस्तूच आहे हो. मग परमात्मा एक असे, जे वस्तू असे, परमात्मा एक वस्तू असे, ते जया जिसे ज्ञान असतं. बघा हे आत्मज्ञान झालं तर आपल्याला ते दिसणार. त्या एके वाचून आणे भवसर्गाचे ज्ञाने, ते अज्ञान आहे मने निश्चय केला. एका त्या परमात्मा तत्व वाचून जे आपण जे करशी आणि काही नामाप्रते, नामच तुम्हाला मिळालं पाहिजे. कुठलंही पूजन तुम्ही केलं, काही केलं तरी पण त्याची अनुभूती येणार नाही, एक नामाच्या माध्यमातून. म्हणून शुक याज्ञवल्क्य, दत्त, कपिल मुनी हरीशी जाणून हरीच झाले. जाणे येणं खुंटले, ते परब्रह्मच झाले. तुकाराम महाराज म्हणतात की नाही, देव पाहावशी गेला आणि देवच होऊन ठेवलो. आपणच देव होऊन जातो. पण ही अनुभूती येण्यासाठी तशा गुरुला शरण जावं लागतं. अन्यथा अशी बाकीचे गुरु जे आहेत ते आपल्याला फक्त काय करतात, माहिती देतात. माहिती जमा केली त्यांनी खूप, आणि आपल्याला माहिती देतात, आणि माहितीच्या माध्यमातून देवाची प्राप्ती होत नाही. मिथ्या कल्पनेपासून झाला, खरेपण कैसे असेल त्याला. बघा जिथं कल्पना आली तिथं खरा पण खोटा आहे सगळं. म्हणून ते अनुभवाला अनुभव नाहीच. जिथं कल्पना निर्माण झाली तिथं अनुभव नाहीच सांगतात. म्हणून तुकाराम महाराज सांगतात, तुका म्हणे मन मोरे मग जे उरे, ते तू, ते तुझे स्वरूप. म्हणजे मन काय करतो, कल्पना निर्माण करतो, संकल्प विकल्प तयार करतो. ध्यानाला बसल्या अनेक संकल्प विकल्प आपल्या मनामध्ये सुरू होतात.
आणि ते कुठं कुठं नेऊन ठेवतात, आपलं कुठं कुठं फिरवतात, गोल 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 फिरवतात. पण जर आपण त्या नामाचा, हरिनामाचा जप जर तेवढंच आपण तीव्रतेने केला तर कल्पना बाजूला होतात, सगळ्या कल्पना बाजूला होतात. आणि अशी एक कल्पना निर्माण होते की आपणच परब्रह्म आहोत. अहम ब्रह्मास्मी ह्या वाक्यामध्येच अनुभूती आहे बरं का. आपणच परब्रह्म आहोत हे महावाक्य आहे, जे आपल्याला सोम साधना दिलेली आहे त्या साधनेमध्येच अनुभूती आहे. ती साधना करता करता जय शरीर भावना असते, इंद्रिय विषय विसरते, जय सोहमभाव प्रतिती प्रगट होय. आपल्याला अनुभूती येते त्या भावातून, आणि ती अनुभूती सांगता येत नाही. आणि म्हणून इथं कल्पनेला थारा दिलेला नाही समर्थांनी. मिथ्या कल्पनेपासून झाला बघा, खरे पण कैसे असेल त्याला हो. कल्पनेला खरं पण नाही, म्हणून कल्पना जाई सांडे त्याची का परमार्थ घडे. म्हणून ते अनुभवाला ठावच नाही. दुजी विना अनुभव हे बोलण्याची ते तो व्हावं, या कारणे नाही ठाव अनुभवाशी. दुजी विना अनुभव म्हणजे अनुभव सांगण्यासाठी दुसरा कोणतरी पाहिजे आपल्याला. आता मला अनुभव सांगायचा तो कोणतरी पाहिजे की नाही बाजूला, किंवा तुम्ही आहेत तुम्हाला अनुभव सांगायचा, पण ते सांगण्यासाठी मी उरलो पाहिजे ना. मीच परब्रह्म स्वरूप झालो, आता मी कोणाला सांगणार. दुजी विन अनुभव हे बोलण्याची तो नाव बघा व्हावं. म्हणजे परब्रह्माची अनुभूती सांगता येत नाही, सांगताच येत नाही, ते सांगण्याचं कामच नाही. म्हणून पहिलीच ओवी लिहिली आहे समर्थांनी. काय लिहिली बघा पहिली ओवी, काय सांगतो तुम्हाला बघा, की दुसरी ओवी, मुक्याने गोल खादला गोडीने सांगाला. आपण मुकेच आहोत. ज्याला ज्याला परब्रह्माची अनुभूती आलेली नाही, आत्मसाक्षात्कार झालेला नाही, तो मुकाच आहे हो. मग मुक्याने गुरु खादला गुढीने सांगायला. याचा अभिप्रायामधला निरूपण कीजे, आणि त्याचा अभिप्रायाचं निरूपण हे खाली आपल्याला समर्थाने दिलेलं आहे. आणि परब्रह्म कसा आहे, अनिर्वाच्य वाचने सांगता येत नाही, तो अनुभवावा लागेल. प्रत्येक साधकाला, प्रत्येक जीवाला त्याची अनुभूती यायलाच पाहिजे, आणि त्या अनुभूती आल्याशिवाय आपल्याला सुटका नाही. म्हणून उफराटे नाम म्हणता वाचे, पर्वत फुटले पापाचे, ध्वजो उभारले पुण्याचे ब्रह्मांडावरती. उफराटे नामासाठी वाल्मिक तरला उठाउठी, आणि भविष्य बदला शतकोटी चरित्र रघुनाथाचे. म्हणजे वाल्याचा अनुभव काय, की त्याने त्याचा उफराटा नाम चालायला लागला, मुळाधार ते ब्रह्मरंध्र. आणि त्या आलेल्या अनुभूतीतून त्यांनी काय केलं, तो मोठा भविष्यवेत्ता झाला. त्याने भविष्य लिहिलं, की शतकोटी रामायण लिहिलं. त्या रामायणामध्ये त्यांनी सांगितलं की राम जन्माला येणार, त्याची धर्मपत्नी सीता असणार, लक्ष्मण, सगळं लिहिलं. रावणाबरोबर युद्ध होणार. हे कधी सांगितलं त्याने, ही त्याची अनुभूती सांगितली. म्हणजे त्याचं नाम एवढं जबरदस्त चाललं, रोमारोमातून त्याचं नाम, म्हणजे त्याच्या अंगावर वारूळ तयार झाले, त्या नामाचे वारूळ तयार झाले बरं का. मुंग्यांचे म्हणजे त्या नामाचे वारूळ तयार झाले. आणि म्हणून त्याला वाल्मिकी नाव पडला. आणि हा त्याचा त्याने अनुभव लिहून ठेवलेला आहे, की मी स्वतः पुराण प्रसिद्ध बोलेले वाल्मिक नामे तिन्ही लोक उद्धरित. बघा, माऊलीने त्याची वाहवा केलेली आहे हरिपाठामध्ये. पुराण प्रसिद्ध बोलेले वाल्मिक नामे तिन्ही लोक उद्धरित. नामातूनच तिन्ही लोकांचा उद्धार होणार आहे. आणि ते नाम आपल्याकडे असलं पाहिजे. आणि ते घेण्याची प्रक्रिया कशी आहे ते श्रीगुरु सांगतात बरं का. नाम कोणालाही घेता येत नाही, आणि ते कसं घ्यायचं आणि त्याचं जप कसं करायचं हे सगळं सांगणारा श्रीगुरु जोपर्यंत जीवनात येत नाही तोपर्यंत आपले केलेले सर्वच्या सर्व कर्म फुकट जाणार आहेत. जी भक्ती केली ती आपल्याला कुठंही आपल्याला
अनुभवाची नसल्यामुळे आपल्याला त्या परमतत्वापर्यंत जाण्याचा मार्ग मोकळा होत नाही. दुजे बिन अनुभव हे बोलण्याची तो वावं, या कारणे नाही ठावा अनुभवाशी. म्हणजे अनुभव सांगता येत नाही. सांगतात काय की म्हणून आपल्याला मी स्वरूपाचा अनुभव घेतो, या अवस्थेला स्वरूप साक्षात्काराकरिता जागा नाही. म्हणजे आपण अनुभव घेतो पण आपल्याला ते सांगता येत नाही. म्हणजे कसं आहे, या समासाचं नाव काय तर अनिर्वाच्य. दशक 5वा, दशक 6वा आणि त्यातला समास 10वा अनिर्वाच्य. म्हणजे वाच्याने सांगता येत नाही. परब्रह्म वाच्याने सांगता येत नाही. म्हणून परब्रह्म ते सकळांपरते तया असं पाहता आपण असते, पण हे कळे अनुभवमध्ये सद्गुरू केलिया. त्याचा अनुभव घेण्यासाठी तसा सद्गुरू जीवनात आला तर आपल्याला ते कळतं. झालेली सेवा आपले सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, रोहिदास बाबा, नाना बाबा, पांडुरंग दिवेकर बाबा